नगर परिषदेसाठी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि 3 तारखेला निकाल येणं अपेक्षित होता, परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा निकाल पुढे ढकलला गेला आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। लोकांच्या बोटावर जी आहे ही शाही, लोकशाहीची ही शाही आता पुसू लागलेली आहे आणि ही पुसत असताना देखील अद्यापपर्यंत जो निकाल आहे तो आलेला नाही आहे। निश्चितच एका दिवसानंतर म्हणजे 21 तारखेला हा निकाल येणार हे निश्चित आहे, परंतु जे उमेदवार आहेत, विविध पक्षातील प्रतिनिधी आहेत आणि जे सर्वसामान्य नागरिक आहेत, यांच्या मनात या गेल्या 20 दिवसांपासून काय घालमेल सुरू आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत उमेदवार देखील आहेत, उमेदवारांशी आपण बोलूयात। काय सांगाल, इतक्या दिवसापासून हा निकाल थांबलेला आहे, तुम्ही लोकात जनतेत जाता, काय लोक बोललेत, काय लोकांच्या मनामध्ये आहे? न्यायालयीन प्रक्रिया असल्या कारणाने याच्यावर जास्त बोलणं हे आपल्याला शोभणार नाही, परंतु जवळपास 20 दिवस होणार आहे आता मतमोजणीला आणि घराच्या बाहेर पडता पडता लोक म्हणतात काय आपली पोझिशन, कसं काय आहे, काय होणार आहे। आता लोकांना सांगू आम्ही सुद्धा कंटाळलेलो आहे। 1-2 दिवसाची गोष्ट वेगळी असते, परंतु 20-20 दिवस असा मतमोजणीला वेळ देणे याच्यात काय संभ्रम निर्माण झाले आणि लोकही बाहेर चर्चा करतात की बा आता 20 दिवसापासून EVM मशीन असं स्ट्रॉंग रूममध्ये आहे, त्याच्यात काही कोणी करणार आहेत का, CCTV मध्ये बंद पडले होते, त्याच्यानंतर स्क्रीनिंग बंद पडली होती, याच्यात संभ्रम निर्माण झालेला आहे लोकांमध्ये। एकंदरीत असा लोकांची भावना बी आहे आणि अशी चर्चा सुरू आहे शहरात। भाऊ, मला सांगाल की तुम्हाला मतदान आता झालेलं आहे आणि निकाल जो आहे हा एका दिवसानंतर म्हणजे 21 तारखेला येणार आहे। 21 तारखेला येणारा निकाल आहे, असं असताना काय नेमकी स्थिती आहे ह्या लोकांमध्ये? निश्चितच 2 तारखेला निवडणूक पार पडली आणि 3 तारखेला निकाल अपेक्षित होता, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी तो लांबला गेला आणि हा 20 दिवसाचा जो स्पॅन आहे तो अतिशय अवघड असा स्पॅन होता। त्यामध्ये अनेक लोकांना प्रश्नाची उत्तरं, नंतर लोकांची गणितं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी उमेदवारांची धडधड वाढणारे या ठिकाणी 20 दिवस आहेत आणि यामुळं एखादा उमेदवाराला त्या ठिकाणी आपण निवडून येतो की नाही, निवडून येणार की नाही, अशा प्रकारच्या अनेक शंका आणि त्याचबरोबर हे जे काही देशभर या EVM बद्दलचं लोकांमध्ये संभ्रम आहे, तो संभ्रमही या ठिकाणी जास्त वाढला की काहीतरी आता मशीनमध्ये बदल होईल, काहीतरी आता उमेदवार जे चांगले होते त्यांनाही पाडायचं षडयंत्र होईल, अशा पद्धतीने या ठिकाणी अनेकांच्या मनात शंका कुशंका आहे। मात्र निश्चितच या ठिकाणी प्रशासनानं त्याची दक्षता घेऊन गेल्या 20 दिवसामध्ये या ठिकाणी त्या मशीन व्यवस्थित ठेवल्या असतील ही अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करूया आणि आता राहिले 1 दिवस, परवा या ठिकाणी निकाल आहे आणि त्या निकालाचे देखील या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा देतो, थांबतो। निश्चितच काही दिवसांपासूनच ह्या EVM मशीन ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने आणि स्ट्रॉंग रूम मध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। निश्चितच प्रशासनाने देखील त्या ठिकाणी दखल, त्याची खबरदारी जी आहे ती घेतलेली या ठिकाणी बघायला मिळते। काय वाटतं सर तुम्हाला की आता बुलढाणा शहरामध्ये बऱ्याच दिवसांपासून ही जी लांबलेली जी निकाल आहे तो आता 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे, कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील, त्यांच्या मनात काय नेमकी घालमेल इतक्या दिवसापासून होत आहे? संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये नेहमी एक शंका त्यांच्या मनामध्ये आहे की आपण ज्या व्यक्तीला मतदान करतो, ज्या पक्षाला मतदान करतो, ते नेमकं त्या पक्षाला जातं का नाही जात, हा संभ्रम मोठ्या प्रमाणात मध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनात त्या ठिकाणी आहे। आणि त्यातच निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं हे म्हणजे 20 दिवस या पेट्या फोडण्याचा जे काही निर्णय त्या ठिकाणी घेतला, त्याच्यातून अजून त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे। निश्चितच या संदर्भामध्ये प्रशासनाने सुद्धा चांगल्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, जी घेतली असेल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि निश्चित ज्या लोकांनी ज्यांना मत वोटिंग केलं असेल त्यांना त्यांच्याच अकाउंटवरती ते वोटिंग जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो। 2 दिवस राहिले आहे, निश्चितच सगळ्यांच्या धाकधुका त्या ठिकाणी वाढल्यात, सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। निश्चितच तर हा जो निकाल आहे हा निकाल अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे। बऱ्याच म्हणजे जवळपास 20 दिवसांपासून हा निकाल थांबलेला होता। EVM मशीन मध्ये सर्वांचं भविष्य जे आहे ते बंद आहे आणि हे असं असताना या ठिकाणी आपल्या सोबत बोलण्यासाठी उमेदवार आहेत, त्यांचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत। मला सांगाल की काय नेमकी घालमेल सुरू होती, 20 दिवस हे कसे गेले, काय सांगाल?
2 तारखेला जे मतदान पार पडलं त्यामध्ये बुलढाणा शहराने एक जो काय करेक्ट कार्यक्रम करायचा आहे तो करेक्ट कार्यक्रम तिथे पार पडलेला आहे. आणि साहजिक एक कुतूहल असतं की बा निकाल हा लगेच लागला पाहिजे आणि प्रत्येकाची अपेक्षा होती व 3 तारखेला निकाल लागणार आहे. पण काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे तो निकाल लांबला. पण ठीक आहे, प्रशासनाने जे काही सर्व चोख व्यवस्था तिथे केलेली आहे आणि उमेदवार जे जनतेत नेहमी काम करणारे असतात त्यांना तेवढा आत्मविश्वास नक्कीच असतो की आपण आपल्या केलेल्या कामावर, आपल्या पक्षाने राबवलेल्या ज्या योजना वगैरे असतील त्याचा संदर्भ घेऊन आम्ही काम करत आहोत आणि आम्हाला निश्चितच एक कॉन्फिडन्स आहे. पण तरी जे कुतूहल असतं ते कुतूहल आज त्या मशीनमध्ये दडलेलं आहे आणि ते परवाच्या काउंटिंगमध्ये निश्चितच ते आपल्याला कळेल. धाकधूक वाढलेली आहे? नक्कीच निकालाची धाकधूक प्रत्येकाला असते. निश्चितच निकालाची धाकधूक ही प्रत्येकाला असते. उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत. मला सांगाल की उमेदवार म्हणून तुम्हाला प्रभागातले जे नागरिक आहेत, मतदार जे आहेत, ज्यांनी मतदान केलंय ते तुम्हाला भेटत असतील, विचारत असतील काय नेमकं झालेलं आहे, कशी परिस्थिती आहे, काय दिवस हे कसे गेले? प्रत्येक नागरिकाला किंवा मतदाराला व्हॉट्सॲप म्हणा, फेसबुकद्वारे म्हणा किंवा डायरेक्ट कॉल करून आणि संवाद साधून आपण जेव्हा रस्त्याने जातो किंवा कोण भेटतो तर त्यांची एकच इच्छा असते की बा कधी निकाल लागणार आहे, तर 21ला, तर किती वाजेपर्यंत लागणार आहे, किती मिनटं ते मतदार उत्सुकता पाहत आहेत. आणि निश्चितच आमचे भाजपाचे शहराध्यक्ष मंदारू वायकर यांनी सतत पाठपुरावा करून आणि निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, काही त्यामध्ये फेरबदल होत नसतो असं ते आहे. ते निगेटिव्ह सेट केला जातो की मशीनमध्ये गडबड होते वगैरे, काही तसं काही होत नसते. प्रशासन, बुलढाण्यातलं प्रशासन, पोलीस प्रशासनाशी आमच्या 2 दिवस मिटिंग झाल्या, त्यांची चोख बंदोबस्त आहे आणि लवकरच मतदारांना 21 तारखेला दुपारी 12 नंतर खूप निकाल हळूहळू उत्सुकता जी आहे ती उत्सुकता संपून निश्चितच लोकशाही उत्सव दिवाळी दसऱ्याप्रमाणे आपण लोकशाही उत्सव साजरा करावा अशी मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. निश्चितच तर हा जो लोकोत्सव झालेला आहे, लोकांनी मतदान केलेलं आहे आणि 21 तारखेला म्हणजे रविवारी हे निकाल जे आहेत ते बाहेर येणार आहेत आणि उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत. काय नेमकं आता 20 दिवसाचा कालावधी लोटलेला आहे, कशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि काय वाटते तुम्हाला की लोकांनी गेल्या 20 दिवसात तुम्हाला कुठले कुठले प्रश्न या ठिकाणी विचारले? काय 2 डिसेंबरला मतदान झालं आणि 3 तारखेला मतमोजणी होती. जो उत्साह कार्यकर्त्यामध्ये, नेत्यांमध्ये होता तो कमी झाला. कारण 20 ते 25 दिवसानंतर रिझल्ट लागल्यानंतर जो उत्साह जो होता तो एकदम कमी झाला आणि गेले 20 ते 22 दिवसापासून आम्हाला प्रत्येकजण भेटतो, उत्साहानं भेटतो, त्याच्या मनातील खतखत व्यक्त करतो आणि लोकांच्या भावना आज आम्हाला कळून चुकलेलं आहे की आमचा निकाल हा 100% आमच्या बाजूने, शिवसेनेच्या बाजूने लागलेला आहे. जरी 2 दिवसावर निकाल असला तरी आमचा निकाल आम्हाला कळून चुकलेला आहे की बुलढाणा शहरात सर्वात जास्त शिवसेनेचे पक्षाचे उमेदवार निवडून येतील आणि हा उत्साह जरी 3 तारखेला आम्हाला जो करायचा होता तो 21 तारखेला निश्चित आम्हीच करू. निश्चित या ठिकाणी त्यांच्या मनात जे आहे, ज्यांनी कामं केलेली आहेत ते कामं केल्यानंतर त्यांच्या मनात जो कॉन्फिडन्स आहे तो देखील या ठिकाणी दिसतोय की 3 तारखेचा जो विजय ते पाहणार होते तो 21 तारखेला निश्चित ते बघणार आहेत अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. नागरिक देखील आहेत आपल्यासोबत. भाऊ, मला सांगाल की नागरिक म्हणून हे जे इतके दिवस निकाल लांबणीवर गेला आहे याचे काय परिणाम झाले आणि नागरिकांमध्ये, सर्वसामान्य नागरिकाच्या मनात काय आहे? निकाल हा न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग होता, त्यामुळे ते लांबणीवर गेला. त्यामुळे मनात अशी काही शंका नाही. उमेदवारांच्या कदाचित असू शकते आणि साहजिक आहे, जे संभ्रम निर्माण केले गेलेत त्यामुळे अनेक उमेदवारांच्या मनात शंका कुशंका निर्माण होतात. परंतु प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता याला यावेळी जनता न्याय देईल. कुठल्याही प्रकारचं काही गैरप्रकार सोडले तर असे काही अनुचित प्रकार इथे घडलेले नाही आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक हा या लोकशाहीच्या उत्सवात अगदी पुढाकार घेऊन त्यांनी मतदान केलेलं आहे आणि सुज्ञ नागरिकांनी मतदान केलेलं आहे. तेव्हा सुशिक्षितांचं शहर आणि सुंदर शहर हे बुलढाणा, इथले नागरिक सुज्ञ आहेत. त्यांनी निश्चितच त्यांना योग्य वाटेल असा उमेदवार निवडला असेल.
त्यामुळे सर्वांनाच ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी हिरिरीने सहभाग घेतला, सर्वांना शुभेच्छा देतो. निश्चितच सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत, कारण निकाल जो आहे तो अजून यायचा आहे आणि लोकशाहीचा जो उत्सव आहे तो गेल्या 20 दिवसापासून हा अर्धवट राहिलेला होता. परंतु तो निकाल आणि त्या निकालाची उत्सुकता देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये ओढ त्याची जी लागलेली आहे. उमेदवार ताई आहेत आपल्यासोबत. ताई, मला सांगाल 20 दिवस कसे गेले, काय सांगा? 20 दिवस आता असे गेले की तेच वाट पाहण्यामध्ये गेले की तो जर ताबडतोब लागला असता तर आणखीन आनंद द्विगुणित झाला असता. पण तरी हरकत नाही, 20 दिवसानंतर का होईना तो निकाल तर आमच्याकडूनच आहे आणि आमच्या वतीनंच आहे. कारण बुलढाण्याचे नागरिक जे आहेत तर ते खरंच आता सांगितले सरांनी त्या हिशोबानेच की सुज्ञ आहे आणि सुशिक्षित आहे. त्याच्या हिशोबाने त्यांनी जो जनतेने कौल दिलेला आहे तर तो आमचाच आहे याचं मला पूर्ण आत्मविश्वास आहे. आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मी सांगत आहे की 100% आमचेच भाजपचे जे आहेत रुपाईचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार ते 100% येणारच. निश्चितच. तर कॉन्फिडन्स जो आहे तो अजूनही उमेदवारांमध्ये या ठिकाणी भरभरून दिसतोय, कारण त्यांनी केलेल्या कामाची ती पावती त्यांना त्या दिवशी 21 तारखेला मिळणार आहे. कारण 21 दिवस जरी झाले असले तरी निकाल हा आपल्याकडूनच लागणार असल्याची प्रतिक्रिया आणि भावना जी आहे या उमेदवार आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.